विठ्ठल नाना नमस्कार. नमस्कार. नाना काय सांगाल आज एक थारचं मैदान आणि या मैदानामध्ये कुठून कुठेतरी आपला चिक्या 2 नंबरचा मानकरी ठरलाय. हो, कसा काय आनंद आहे आजचा? आजचा आनंद भरपूर आहे. हा. कारण एक मागच्या 4-5-8-10 दिवसात बोलणं झालं शेठचं माझं की जे आपल्याला बैल हे करायचे म्हणजे चालते. मग अचानक हे बैल आम्ही परवा बैलांनी एक नंबर केला तिकडे. आणि कालचा दिवस घ्या पण इथं आज बैल पळून इथे 2 नंबर केला. नाना कुठेतरी बघा आज एक गाडीचा मान आपल्याला भेटलेला आहे. आल्टो गाडीचा मान भेटतोय. एक आनंदाची गोष्ट आहे. बघा आपल्याकडे बरेचशे अशा गाड्या असतात पण जे नंदीने आपल्याला दिलेल्या असतात ना ती मज्जाच काय वेगळी असते. काय सांगाल? आनंद भरपूर असतो त्यात. आज म्हणजे त्या नंदीनं आज इकडे मुंबईत बी सचिन शेट्टीचं आमचं नाव केलं, हे सगळ्यात मोठा आनंद आम्हाला झाला. कुठून कुठेतरी सचिन शेट्टी पण साथ लाभताय त्यांच्या त्यांच्या. साथ त्यांची भरपूर आहे. काय सांगाल सचिन शेट बद्दल? कारण का त्यांचं नाव आहे ना, त्या नावाला कुठेतरी लक आहे. त्यांच्या नावाशी त्यांच्याविषयी सांगायला एवढं कमीच आहे. जेव्हा जेव्हा अशा मोठ्या मोठ्या भरमसाठ अशा मोठ्या नंदींची नावं आपण घेऊ शकता, त्या नावां म्हणजे त्यांचं नाव लागतंय. एक भाग्याची गोष्ट आहे आणि आज एक चांगली गाडी पळवली ना. काय सांगाल आजच्या या गाडीबद्दल? गाडी चांगली पळाली. कालच बैल त्यांच्या तिथं आली होती आणि आज त्यांना तिथं म्हणजे त्यांच्या तिथं आल्यासारखं त्यांना यश यश दिलं, हे आम्हाला मोठा आनंद झाला. नाना बघायला गेलं तर तुमचा फॅन बेस पण एवढा मोठा आहे आणि कुठेतरी मुंबई विंजोड असू द्या किंवा इकडे असू द्या, तुमचे चाहते वर्ग देखील तेवढे आहेत आणि कुठे ना कुठेतरी सचिन शेटचे पण एवढे चाहते वर्ग आहेत. या या चाहते वर्गांच्या बद्दल काय बोलाल तुम्ही? त्यांच्याविषयी काय चांगला असाच प्रेम त्यांचं भरभरून मिळावं एवढीच इच्छा आहे आमची. कुठं ना कुठेतरी सगळी जण बोलत असतात की विठ्ठल नाना अजूनपर्यंत त्याच जोशात त्याच जोमात गाडी मारतायत. या बैलगाडा क्षेत्रामध्ये स्वतः गाडा मालक असून ड्रायव्हर असून काय अनुभवताय तुम्ही? नाही काय कसं आहे, तो आनंद वेगळाच असतो तो बैल पळण्याचा. त्याच्यामुळे तो शोक आपल्याला आहे. नाना इथे बाजूला आपल्याला सर्जा देखील बांधलेला बघायला भेटला. तुमचं त्या नंदीवर देखील तेवढंच प्रेम आहे, काय बोलाल? हो, आता ते काय झालं पण या कशीमीत आल्यामुळे आता अवघड झालं ना जरा. ते नाही तर ते आपलाच नंदी आहे, सचिन आपलाच आहे, बैल आपलीच आहे ते. बघा एक टॉप सेमी होता पण भावाभावामध्ये लढत झाली. सर्जाबद्दल काय सांगाल? कारण का ते पण एकदम छान पळालेले. नाही गाडी चांगलीच पळती ती आता, पण ती गाडी कशी एका शेमीत आली कडून आली डाव्या साईडनं. शेवटी कडे गाडीला फरक पडतो. बरोबर. नाना जेव्हा जेव्हा आपण सर्जावरती बसता प्रेक्षक वर्गांचा जो प्रेम आहे ना, अति उत्साह होतो आणि खरोखर म्हणजे सगळी जण एक तुम्हाला त्या गाडीवरती बसताना बघायची एक आशा अपेक्षा घेऊन बसतात. काय बोलाल? असते प्रेक्षकाला, कारण पहिल्यापासून बैल आपण लहानाचा मोठा केलाय त्यामुळे त्या प्रेक्षकाची इच्छा असते आणि ती इच्छा मी पुरी करतो प्रेक्षकांची. बघा कुठं ना कुठेतरी आज सगळे आपल्यामध्ये आहेत पण निंबाळकर सर नाही आहेत, त्यांची पण कमी भासते का तुम्हाला? हो बसते 100%. हा. चला सचिन शेटशी बोलूया. शेट नमस्कार. नमस्कार. शेट काय बोलणार? बरेच दिवसानंतर तुम्ही आपल्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये बघायला भेटताय आणि अक्षरशः म्हणजे सगळ्यांचं मन जिंकली आज या संपूर्ण जोडाने आणि सचिन शेट पण आहेत. दादा काय सांगाल? कारण का सगळी जण वाट बघत होती की सचिन शेट मुंबई बिनजोडमध्ये असू द्या किंवा 3 फेऱ्यामध्ये कमी दिसतात. नक्की कशामध्ये एवढे म्हणजे रुजू झालेत की खरोखर आम्हाला त्यांचे नंदी बघायला नाही भेटत? काय बोलाल? नाही मित्रा, मुंबईचा खेळ कसा आहे माहिती आहे का? थोडासा आता डिफिकल्टी होत चालला आहे. कारण ज्या गाड्या पाठीमागनं बाहेरनं घेऊन जातात, साधारणतः 3 ते 4 तास बैल उभी राहतात. त्यात बैलांचं पण खूप आदू होतो आणि माणसाला पण खूप त्रास होतो. त्याच्यामुळे मी मोजकीच मैदानं खेळतो. तुम्ही कधी पाठीमागचा इतिहास बघा. मुंबईला मी जामतन सीझनभरात एक 5 ते 6 मैदान खेळत असतो. त्याच्यावर मी जात नाही. आणि 3 फेऱ्या बोलला तर 3 फेऱ्यामध्ये जे मोठे मैदान असतात त्या मैदानामध्ये आवाज राहत असतो. शेट तुमचं नाव या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे आणि कुठेतरी ते टिकवायचं आहे आपल्याला. यासाठी तुमचे काय प्रयत्न असतात? मित्रा कसं आहे, बैलगाडी क्षेत्र इतका मोठा आहे ना का त्याच्यामध्ये नाव टिकवण्या बोलण्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये आहे ना तुमचे जे बैल आहेत किंवा त्या बैलांचे मालक किंवा इतर प्रेक्षकवर्ग आहे त्यांना तुम्ही कसं ट्रीट करता, तुम्ही त्यांच्याशी कसं स्वभावाने वागता, त्याच्यावरती तुमचं भविष्य अवलंबून असतं. बरोबर. जो बैलावरती मास करतो ना, तो तुम्ही आता बघाल थोड्याशा दिवसाभरात त्याचं म्हणजे पुढील वाटचाल कशी असते. कारण या बैलगाडी क्षेत्रामध्ये रती महारथी होऊन गेलं, बांधावर बसलेत. लक्षात घ्या तुम्ही, रती महारथी होऊन बांधावर बसलेत. त्याच्यामुळं बैलावरती मास करणे हे नाही. तो नंदी आहे, तो आज माझ्या गोठ्यात पळतो, उद्या कोणाच्याही गोठ्यात पळतो. कारण या माणसाला नानांकडं उदाहरणार्थ सर्जाच घ्या, निंबाळकर सरांचा सर्जा, तो बैल काय होता आणि घडवता वेळी किती त्रास झाला असेल नानांना. बरोबर. लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळं बैल घडवाला किती त्रास होतो या म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये. त्या पद्धतीनं माणसाला तिथं एखादा आपण बोलतो ना की
आनंद किंवा त्याचं नाव मोठं होतं ते बैल घडवण्यामध्ये होत असतं. बरोबर. तुम्ही खूप नंदी घडवलेत. बघा संपूर्ण जुना इतिहास आपण बघता बरेचसे अशा मोठे मोठे नंदी तुमच्या दावणीला आलेत. लक्ष झाला, छोटा लक्ष म्हणजे असे बरेचसे नंदी तुम्ही हे केले. तेव्हाचा काल आणि आताचा काल जाम फरक आहे. काय अनुभवताय तुम्ही? नाही नाही खूप या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे ना इतकं आता ग्लॅमरस आलंय आणि जी नको होती ती माणसं वगैरे घुसलीत. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि पाठीमागचा तुम्ही इतिहास बघितला हे वायदी प्रकार होता. मी वायदीवरती आवडते बोलेन वायदी प्रकार होता. पण टेम्पोचा भाडा वगैरे धरून चालायचं किंवा ते पोरांना 2-4 जी पोरं यायची त्यांना जेवण्यासाठी. आता लाखांनी 2-2 लाखांनी वायदी घेतात आणि या वायदीमुळंच तर मी थोडासा कुठेतरी कमी झालो. लोकांचं जर का तुम्हाला वायदी घेण्यामध्ये जर फोन येत असेल तर तो छंदच नको. त्याच्यामुळं मी आहे ना मी थोडासा कमी जातो आणि ही जी मोठी बैलं आहेत ती मोठी बैलं तुम्हाला माहिती आहेत नाना कसे आहेत. नानांच्या एका फोनवरती कुठलाही बैल येतो हे लक्षात घ्या. कारण नानांचं नावच इतकं मोठं आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये का एखादा बैल समजा तुम्हाला एखाद्या मैदानाला उतरायचं तर नानाचं नाव घेतलं तो बैल ऑटोमॅटिकली येतो हे लक्षात घ्या. 100%. दादा तुमच्या शब्दाला देखील या बैलगाडा क्षेत्रामध्ये एवढी किंमत आहे. बघा नानांचं देखील या बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठं नाव आणि तुमचं पण आज तुमच्या नावावरती चिक्क्या पण पालतोय. काय बोलाल? नाही हे बघा चिक्क्याचे मालक अजय शेठला येता आला नाही. अजय शेठचं मी ऋणी आहे. आपण अजय शेठला म्हणजे मी तर फोन पण नाही फक्त नानाच बोलले का बाबा शेटकरं जायचं आहे. अजय शेठने एका शब्दात सांगितलं की बाबा ठीक आहे तुम्ही बैल घेऊन जा. अजय शेठचा मुलगा असतील अभय हे बघा ये इकडं अभय असतील आणि अन्नशेठचे भाऊ म्हणजे हरण्या बैलाचे मालक लक्षात घ्या. आज त्या बैलाची खरेदी जवळपास 51 लाख रुपयाची खरेदी आहे आणि 51 लाख रुपये काय छोटी मोठी रक्कम नाही. नानांच्या एका शब्दावरती बैल घेतला गेला. तुम्ही विचार करा का नानांचा या बैलगाडी क्षेत्रामध्ये योगदान म्हणण्यापेक्षा मी योगदान नाही म्हणणार कारण योगदान हा खूप मोठा शब्द झाला. पण नाना काय आहेत ना हे तुम्ही आता समजून चाला असाल. एक थोडक्यात मी नानाच्या आत्ताच्या मैदानाची सांगतो. नाना बैलावरती बसल्यानंतर नानाला एकाने 21,000 रुपये पुकारले. यावर तुम्ही समजून चाला का नानाचं नाव काय आहे. आणि अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र बघताय जे बक्षीस कोणी नाही घेतलं एका मैदानामध्ये तेवढं नाना म्हणजे घेतात. ही एक म्हणजे फक्त बक्षीस नव्हे तर ही एक आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की नाना काय आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. हा संपूर्ण देशभर बघतोय की नाना काय काय आहेत. नाही हो नक्कीच ना. आता चंद्रदाचं मैदान झाला तिथे आम्ही बाक्याबरोबर पळालो होतो. नानाच होते तिन्ही फेऱ्याला. तिथे मला वाटतं जवळपास सिमीला काहीतरी 2-2.25 लाख रुपये मिळाले होते. मुंबईची आमची एक अविस्मरणीय शर्यत बाक्या आणि सोन्या तिथे नानाला 3.5 लाख रुपये जमा झाले होते लक्षात घ्या. त्याच्यामुळे नानांवर किती प्रेक्षकांचा जीव आहे हे तुम्ही आता बघू शकता. 100%. दादा एक मोठा प्रश्न घेईन. आता बघतोय की बकासूर सर्वांचा देव आणि आज तुमचा पण तो आवडताच नंदी आहे. बकासूर बद्दल काय बोलाल? नक्कीच कसं झालं बघा बाक्याला साधारणतः आम्ही 2 महिन्यापूर्वीच आहे ना माझा आणि मामांचा गोडी गुलाबानी फोन झाला होता आणि मी तो बैल आहे ना मी बैल सोडण्यापेक्षा जी मधली माणसं आहेत ना त्याच्यामुळे आपण माणसं सोडली बैल नाही सोडला आणि त्याच्यामुळे आज तो बैल माझ्या नावाने पळाला नाही. नाही तर तुम्ही बघितलं असेल सातारा औरंगाबाद जालना मला वाटतं महाराष्ट्राचे जिथं जिथं जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातला एकही बैल नसेल की या मैदानाला माझ्याकडे आला नाही. बरोबर. साधारणतः माझ्याकडे 12 बैल म्हणजे 12 बैल 6 गाड्याला होत्या. माझी घरचं धरून 8 बैल माझी सीमेला होती. त्याच्यात आता 2 फायनलला बसली. विठ्ठल नानांचा चिक्या अजय शेठचा चिक्या आणि शेठ यांचा हरण्या. त्याच्यानंतर लखन पण आपले होता लखन आणि घोड त्यांचा एक 6 नंबर झाला. तर एक नंदी पळून होत नाही. खरोखर चिक्या आणि हरण्या दोन्ही पळायला. हरण्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही हरण्याला तुम्ही बघा ना गाडी कधी पण नरमध्ये असते. एक बैल खालनं पळायला लागतो एक बैल वर गाडी वडायला लागतो तर तुमच्या गाडीला घ्यास लागतो. बैलगाडी क्षेत्रच असं आहे का एक बैल पळून कधी तुमची गाडी लागत नाही. त्याला खालनं एकाने वडायची असतो आणि पुढच्या 200 फुटांनी एकाने वडायचा असतो. ज्यावेळी गाडी नरमध्ये लागतो ना त्यावेळी गाडीला घ्यास लागतो. दादा जास्त वेळ नाही घ्यायचा. शेवटचाच प्रश्न बघा आज अगोदरपासून आपण नंदीला म्हणजे बकासूरला देव मानत आलाय. अजूनपर्यंत ती 1 रुपयाची नोट अक्षरशः ती व्हिडिओ अजूनपर्यंत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे आणि खरोखर त्या नंदीवरती तुमचा एवढा जीव आहे. आज तो तुमच्यासाठी काय आहे? नाही त्या बैलाला आहे ना त्या बैलाची गणतीच होणार नाही. कारण मी फक्त बघा पाठीमागच्या 2-3 बाईटमध्ये टाकला होता थारच्या बाईटमध्ये का ह्या बैलाला लोकांनी आहे ना देवाच्या स्थानी बसवलं आहे आणि तिथला तर किस्सा मी तुम्हाला मला वाटतं यूट्यूबला एक मुलाखत दिली होती. ते 1 रुपयाचा जवळपास 70 वर्षाचा तो म्हणजे वयस्कर मामा होते त्यांनी त्या बैलाच्या पायाजवळ रुपया ठेवला. आधी माझ्या पर्समध्ये आहे रुपया तो
आणि त्या बैलाविषयी काही बोलणंच नाही. फक्त त्या बैलाला कुठेही बाबा कोणी टोल करणार नाही. त्याच्या मागचं माणसं असतात ना, ती माणसं कुठंतरी घातक असतात. लक्षात घ्या. बैल हा 3-4 वर्षामध्ये पळत असतो. याच्यावरती बैल पळत नाही. त्याच्यानंतर बैल घडवायला त्या मालकाला खूप त्रास होतो. बरोबर. चला शेठ, मुलाखत दिल्याबद्दल मला तर वाटतं तुम्ही सोशल मीडियावरती जास्त बोलत नाही. आज एवढ्या वेळानंतर मुलाखत दिल्याबद्दल मी शतशः ऋणी राहतो. कारण का बघा, प्रत्येक जण बोलत होते की सचिन शेठकडे जाऊन कुठेतरी मुलाखत घ्या, मैदानामध्ये का दिसत नाही, आणि आज अक्षरशः मित्रा, तुमची भेट झाली. मैदानामध्ये दिसत नाहीपेक्षा मला सोशल मीडियावरती आहे ना, हं. मी तर एकतर फेसबुक बोला किंवा इंस्टाग्राम हे असं मी वापरतच नाही. बरोबर. त्याच्यामुळं मी सोशल मीडियावरती यायला खूप घाबरतो. का माहिती आहे का? हं. एखादा अपशब्द निघाला तर त्याच्यावरती दुनियाची कमेंट येत असतात. आणि आपण कुठेतरी या सार्वजनिक जीवन जगत असताना मी जी माणसं आहेत त्यांना खूप जपतो. बरोबर. कुठेतरी सगळीच माणसं जपायला पाहिजेत, आणि हा आपला छंद आहे तो देखील जपताना आपले सचिन शेठ असू द्या, विठ्ठल नाना असू द्या. चला, खूप साऱ्या शुभेच्छा 2 नंबरच्या या मानकरीसाठी. धन्यवाद. धन्यवाद.